नमस्कार मित्रांनो, आज एक छानशी कथा घेऊन आलोय. कथेचे शीर्षक आहे विठ्ठल भक्त संत कुर्मदास. ऐकूया. पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासाने आईला हाक मारली. आई ये, चल लवकर, कीर्तनाची वेळ झालीये. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन आणि रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपऱ्यापासून तुला हात नाहीत. कोण नेल रे तुला रोज कीर्तनाला? बरं, तू आता लहान नाहीस, 22 वर्षाचा मोठा झालायस. आता मला नाही सहन होत रे तुझं ओझ. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हाताचा, बिन पायाचा, लंगडा लुळा. पण त्यात माझा काय दोष काय? आई, फक्त आजच्याच दिवस घेऊन चल ना मला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डगडगले. शेवटी आई होती ती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतले व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिले. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पणजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मदासाला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत, माणसातून रस्ता काढत काढत, पोटावर सरपटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज, आलोय. अरे, कुणाबरोबर आलास? महाराज आईनं आणून सोडलं. अरे, कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. ते ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला, मग तू कुठं जाशील? कुर्मदास बोलला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेल रे पंढरीला एवढं लांब? महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा, पहा मी येतो की नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने, हो, येतो पंढरीला, असं म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कुर्मदास उठले, स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीला जायचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कुणी कालवण आणावं, कुणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातपायाच्या कुर्मदासाला पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा, कसा आलास तू? कुर्मदासा, कसा आलास रे तू? महाराज, तुमच्या होनी मला आणलं, कुर्मदास बोलला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबाला. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यांनी दिवस उगायला मांजरसुंबा गाठ. तिथे त्याने आवाज दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम माग पडू लागला. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरती चाळण झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच होतं, विठुरायाची भेट. येरमळा, बार्शी असं करत करत शेवटी लवळगाव आलं. कुर्डवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर लवळगाव. तिथे कुर्मदासांनी भोजन गोळा केले. दिंडी मागून आली. सर्वांची जेवण झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्या जवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे, मग तू तुझ्या विठ्ठलाला भेटशील.
कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे असं का म्हणतोस कुर्मदासा? एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं. तो पालता होता तो उतणा झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालेलं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा होत्या. त्या जखमेतून असंख्य खडे रुतले होते. अंगातून ठिकठिकाणावरून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याच्या बोलण्यामध्ये त्राण नव्हतं राहिलं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी ज्याने अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यानंतर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई धुत होती, इथं कोण धुईल? म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, काय केलंस रे हे? कुर्मदासा, काय केलंस रे हे? महाराज, घरी जाऊन तरी काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर तरी आलो. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं रे. या जन्मात नाही पाहता आले तुझे चरण. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या, असं म्हणून तो तिथेच विहुळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले होते. तसे जड पावलाने कुर्मदासाला सोडून ते पंढरपूरला आले. चंद्रभागेत स्नान झालं. ते विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलेलं होतं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला भेटायला चाललेलो आहे. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निपचित शुद्ध अर्पून त्या वाळवंटात पडलेला होता. जखमांनी अंगाची लाई लाई होत होती. शरीरातून ठिकठिकाणावरून रक्त वाहत होता. विठ्ठलाने हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड. बघ, मी आलोय रे तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासाने अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर प्रत्यक्षात विठुरायाच समोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा म्हणत पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने सरपटात लोटांगण घेऊ लागला. एवढ्यात पांडुरंगानं कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासांना डोळे भरून विठ्ठलाला पाहिलं व डोळ्यातल्या अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं आणि आपला प्राण तिथेच सोडला. धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती. धन्यवाद मित्रांनो.